कराल काय नाद परत. मुंबई इंडियन्सने जिंकली मॅच. मुंबई इंडियन्स आली टॉप 3 मध्ये. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने या 4 टीमा IPL मधून बाहेर झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉइंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सने या IPL मध्ये सलग 4था विजय त्यांनी मिळवलेला आहे आणि त्यांचे 10 पॉईंट झालेले आहेत आणि ते 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. 12 एप्रिलला मुंबई इंडियन्स 9व्या क्रमांकावरती होती, तर 23 एप्रिलला मुंबई इंडियन्स 3ऱ्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने हे 3 संघ IPL स्पर्धेतूनच बाहेर झालेले आहेत. सनरायझर्स हैदराबाद देखील या IPL स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. तर आपण थोडक्यात पाहूया पॉईंट टेबलचे समीकरण. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि 3ऱ्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहे. त्यांनी सलग 4 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे पहिल्या 1-2 क्रमांकावरती आहेत. त्यांचे 12-12 पॉईंट आहेत. तर मुंबई RCB आणि पंजाब किंग्सच्याही पुढे गेलेले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई किंग्स हे संघ या IPL मधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यांना आता प्रत्येक सामना डू किंवा डाय सामना असणार आहे, करो किंवा मरो सामना असणार आहे. त्यांना प्रत्येक सामना हा जिंकावायचा लागेल तर त्यांचे पॉईंट टेबलमध्ये ते टिकून राहतील, नाहीतर ते पॉईंट टेबलच्या बाहेरच झालेले आहेत. तर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाण्याचा त्यांना चान्स आहे. मुंबई इंडियन्सचे 9 सामन्यांपैकी 10 पॉईंट झालेले आहेत. तर त्यांचे सामने जो शिल्लक आहेत 5 सामन्यांपैकी 5 ही मुंबई इंडियन्सची टीम सामने जिंकू शकते, अशी मुंबई इंडियन्सची ही टीम आहे. ते सध्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या विजयाने हैदराबादला मोठा फटका बसलेला आहे. हैदराबाद या IPL मधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान, कोलकाता देखील या टॉप 4 मधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. तर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाण्याचा मुंबई इंडियन्सला चान्स आहे. गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू किंवा पंजाब किंग्स या टीमा टॉप 4 मध्ये जातील. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, टॉप 4 मध्ये कोणत्या टीमा राहतील? मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये फिनिश करेल का? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.